काँग्रेसने पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा देत गरिबांची मतं मिळवण्यासाठी चंगच बांधलाय। त्यासाठी गरिबांच्या खात्यात दरवर्षी 72,000 रुपये देण्याची घोषणा करत राहुल गांधींनी मोदींना शह देण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेसचा पुन्हा गरिबी हटावचा नारा, आजीची घोषणा नातवाला तारणार। गरिबी हटावमुळे काँग्रेसचा वनवास संपणार। 20% सबसे गरीब परिवारों को, हर जात, हर धर्म, हर भाषा के गरीब परिवारों को 72,000 रुपए साल के उनके बैंक अकाउंट में सीधा डाल दिया जाएगा। 2019 ची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने आपलं खूप जुनं आणि हुकुमी असं गरिबी हटावचं शस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढलंय। काँग्रेस सत्तेत आल्यास गरिबांना वर्षाला 72,000 रुपये देण्याची मोठी घोषणा राहुल गांधींनी केली आहे। प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न किमान 12,000पर्यंत करण्याचा उद्देश आहे। ज्यांचं उत्पन्न 6,000 आहे त्यांना काँग्रेस 6,000 अधिकचं देणार आहे। देशातल्या 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी लोकांना याचा फायदा मिळणार आहे। आधी पायलट प्रोजेक्ट राबवून नंतर देशभरात हे लागू केलं जाणार आहे। देशातल्या सर्वाधिक गरीब अशा 20% लोकांना याचा फायदा होईल। देशातली गरिबी समूळ नष्ट करण्याची भीष्म प्रतिज्ञा राहुल गांधींनी केली आहे, पण काँग्रेस ही योजना कशी राबवणार याबद्दल मात्र त्यांनी काहीही स्पष्ट केलं नाही। 5 करोड़ फैमिलीज, 25 करोड़ लोगों को डायरेक्ट इस स्कीम का फायदा मिलेगा। शेतकऱ्यांना मोदी सरकारने वर्षाला 6,000 रुपये देण्याचा वायदा केलाय। त्याला उत्तर म्हणून राहुल गांधी गरिबांना महिन्याला 6,000 रुपये देणार आहेत। पण एवढा पैसा आणणार कुठून हा लाख मोलाचा प्रश्न आहे। 1971 मध्ये आपल्या आजी इंदिरा गांधींनी आणि त्यानंतर राजीव गांधींनीच दिलेला नारा पुन्हा एकदा राहुल गांधींनी दिलाय। या घोषणेमुळे 1971च्या निवडणुकीत इंदिरा गांधींना जोरदार यश मिळालं होतं। कदाचित तोच इतिहास पुन्हा एकदा घडण्याची अपेक्षा राहुल गांधींना असावी, पण योजनेचं आणि काँग्रेसचं भवितव्य मात्र काँग्रेसच्या निवडणुकीतल्या कामगिरीवरच अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाहुयात आता इंदिरा गांधी आणि राहुल गांधींच्या घोषणेमध्ये किती साधर्म्य आहे ते। गरिबी हटावची घोषणा पहिल्यांदा 1971 साली इंदिरा गांधींकडून दिली गेली। वो कहते हैं इंदिरा हटाओ, मैं कहती हूँ गरीबी हटाओ। इंदिरा गांधींच्या काळात हे होतं, तर राहुल गांधी यांचं आश्वासन इंदिरांच्या घोषणेला असलेल्या अपयशाची कबुली आहे का, असाही प्रश्न पडतोय। 1971 नंतर काँग्रेसचे 4 पंतप्रधान, गरिबी हटली का असाही प्रश्न विचारला जातोय। इंदिरांनी घोषणा केली तेव्हा राहुल अवघ्या 7 महिन्यांचे होते। जवळपास 5 दशकांनी घ्यावा लागला त्याच घोषणेचा आसरा असंही म्हटलं जाते। 1971च्या तुलनेमध्ये काँग्रेसची सद्यस्थिती अधिक बिकट आहे। आजची घोषणा नातवाला तारेल का याही चर्चा होत आहे। राहुल गांधींनी घोषणा तर केली, पण त्यासाठी निधी कुठून आणणार हे सांगणं मात्र त्यांनी टाळलं। 5 कोटी कुटुंब अर्थात 25 कोटी नागरिक योजनेचे लाभार्थी आहेत। वर्षाला 3.60 लाख कोटी इतका खर्च येणार आहे। कित्येक मंत्रालयाच्या वार्षिक बजेटपेक्षा हा आकडा अधिक आहे। राहुल गांधी 3.60 लाख कोटींची तरतूद कशी करणार आहेत हाही प्रश्न आहे। इतर विकास कामांवर याचा परिणाम होणार नाही का हाही मुद्दा अर्थातच चर्चेत यायला हवा। सरसकट सगळ्यांना पैसे मिळणार की काही निकष असणार याविषयी सुद्धा स्पष्टता नाही आहे। घोषणा तर केली गेली, नारा तर दिला गेला पुन्हा गरिबी हटावचा, पण पैसे कुठून आणणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। इतिहासातल्या घोषणा आपण बघूया। विविध निवडणुकीतल्या आकर्षक घोषणा आहेत। 1951 मध्ये काँग्रेसची घोषणा होती नया भारत बनाएंगे। 1971 मध्ये काँग्रेसची घोषणा होती गरिबी हटाओ। 1990 मध्ये काँग्रेसची घोषणा होती ना जात पर ना पात पर मोहर लगेगी हाथ पर। 1998 मध्ये भाजपची घोषणा होती अब की बारी अटल बिहारी। 2014 मध्ये भाजपची घोषणा होती अब की बार मोदी सरकार। 2014 मध्ये भाजपची घोषणा अच्छे दिन आने वाले हैं। निवडणुका आल्या की वेगवेगळे
जशी आश्वासनं दिली जातात तेवढ्या तशाच आपण घोषणा सुद्धा बघतो आणि तशाच टॅगलाईन सुद्धा आपल्याला प्रत्येक पक्षाच्या बघायला मिळतात. त्यावरच आपण नजर टाकत होतो. दरम्यान काँग्रेसच्या या घोषणेवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघा. कांग्रेस पार्टी का एक इतिहास गरीबी और गरीबी हटाने के नाम पर राजनीतिक व्यवसाय करने का रहा है. उनका इतिहास गरीबी को हटाने का नहीं रहा. गरीबी को हटाने के लिए कोई साधन दिए जाएं वो भी उनका इतिहास नहीं रहा. योजनाओं के नाम पर छल कपट रहा है. विरोधकांकडून मुंडे घराण्यावर सुरू असलेल्या घराणेशाहीच्या आरोपांना पंकजा मुंडेंनी खणखणीत उत्तर दिलंय. अजित पवार, पार्थ पवार ही घराणेशाही नाही का? भाऊ जिल्हा परिषद सदस्य, काकू ग्रामपंचायत सरपंच ही घराणेशाही नाही का? असा सवालही त्यांनी केलाय. घराणेशाही का नाही? पवार साहेबांनी स्वतःच्या जीवावर राजकारण करून एवढा मोठा पक्ष निर्माण केला. मला कोणाला टीका नाही करायची, पण अजित दादा, सुप्रियाताई, पाऊस, रोहित, पहिली सूर्याची किरण, त्या बिचाऱ्यांना माझे आशीर्वाद. मला त्यांच्याविषयी काय ना माहित, ती घराविषयी नाही. सुजय विखे पाटलांनी असं करायला नाही पाहिजे. वडील एका पार्टीतून ते तुम्ही काय केलं? वडील एका पार्टीतून तुम्ही राहिले भाजपचं आमदारकी घेऊन. वडिलांना पाठवला पुढे, तुम्ही दुसऱ्यांना लक्ष द्यायचं नाही. बीड जिल्ह्याची जनता फार हुशार आहे. दुष्काळात माणसाचं बुद्धी फार करत असते. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाता जाता आपण पाहणार आहोत लय भारी. ही सगळी जी नाती गोती आहेत आपण, ही आपलीच आहेत. बारामतीला जे सदानंद सुळे आहेत हे पण बारामतीचे जावई आहेत, पण इथले पण काही लोक बारामतीचे जावई आहेत. आणि हे लग्न जुळवण्यात सगळ्यात मोठं योगदान, माझं लग्न जुळवण्यात सगळ्यात मोठं योगदान बाळासाहेब ठाकरेंचं होतं. आणि इथलं लग्न जुळवण्यात सगळ्यात मोठं योगदान सुनेत्रा पवारांचं होतं, आमच्या वहिनीच. त्याच्यामुळे आज तुम्ही सगळे जे सुखात नांदताय त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट आमच्या वहिनींना जातं. हे पण कोणी विसरता कामा नये. त्या वहिनींना मी परवा चिडवत होते, वहिनी किती कॅन्डिडेट हो, महाराष्ट्राचा सीएम आमच्या वहिनीच होणार का देशाच्या प्रधानमंत्री आमच्या सीएम? वहिनी म्हणलं असं काय चर्चा करताय माझी, काय झालं? म्हणलं एक कॅन्डिडेट वहिनीचे. नणंद इलेक्शनला उभी, मुलगा इलेक्शनला उभा, भावाचा भाऊ राणा पाटील उभा, तिकडे आमचा दुसऱ्या वहिनीचा काय म्हणायचं बहिणीचा नवरा तो कुणाल रोहिदास पाटलांचा आमच्या वहिनींचा पण नातेवाईक, ओमराजे पण चुलत. एक किती झाले कॅन्डिडेट आमच्या वहिनींचे, कुठल्या का पक्षात असेल. आणि इथलं म्हणजे बारामतीतले 2 नाही, बारामती लोकसभाला 2 नातेवाईक, उस्मानाबादला 2, मावळमध्ये 1. रोहिदास पाटलांचा पण जो मुलगा रोहन उभा आहे, कुणाल उभा आहे, तो माझ्या दुसऱ्या वहिनीचा, म्हणजे तेच नातं. म्हणजे सुनेत्रा पवारांचे 6 कॅन्डिडेट लढतायत. वहिनींना 4 कॅन्डिडेट्सची जबाबदारी आहे. नंदेची स्वतःच्या म्हणजे मी, स्वतःच्या पोराची म्हणजे पार्थ, त्याच्यानंतर राणा म्हणजे भावाचा मुलगा, आणि आपला कुणाल धुळ्याचा. 4 कॅन्डिडेट आमच्या वहिनींच्या हक्कात येतात. वहिनींची पंगामतलो उसके बाद 4 खासदार आहे. मी आता दादाला सांगणार आहे, दादा व्यवस्थित राहा बाबा घरात. 4 खासदार आमच्या वहिनींच्या बाजूने आहेत. पण हे खरंच योगायोग आहे. नियतीच्या मनात काय असतं कधी माहिती नसतं. हा सगळा गमतीचा भाग झाला.